सर 10वी नंतर योग्य दिशा PCM की PCB? पडतो ना प्रश्न. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांच्या बाबतीत पडणारा हा प्रश्न आहे. सर PCM क्षेत्र घेऊ, PCB घेऊ का दोन्ही ग्रुप ठेवू? तर आज आपण आहे ना PCM घेतल्यानंतर असणारे करिअरची ऑपॉर्च्युनिटी आणि PCB घेतल्यानंतर असणारे करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी त्या समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PCB ग्रुप घेतला तर करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी कोणकोणते आहेत? डॉक्टर, डेंटिस्ट, फार्मासिस्ट, वेटरनरी डॉक्टर, बायोटेक्नॉलॉजी, न्यूट्रिशनिस्ट, मायक्रोबायोलॉजी, ॲग्रिकल्चरल, BAMS, BHMS अशा कित्येक क्षेत्रात तुम्हाला PCB हा ग्रुप घेतल्यानंतर करिअर घडू शकतं. आणि बरं का विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PCM ग्रुप ठेवला तर करिअरच्या असणाऱ्या संधी कोणकोणत्या राहणार आहेत? तर इंजिनिअरिंग, NDA, सायबर सिक्युरिटी, पायलट, एरोस्पेस इंजिनिअरिंग, BCA, सायंटिस्ट, रिसर्च आणि बरेचसे कम्प्युटरच्या रिलेटेड वोकेशनल कोर्सेस अशा कित्येक ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही करिअर घडवू शकता. आणि या करिअर संदर्भात, या दोन्ही ग्रुप संदर्भात योग्य मार्गदर्शन हवं असेल तर काळजी कशाला करताय? डॉक्टर उदय सर आहेत ना,